नमस्कार मंडळी, शैलेसाळी व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो. तर आज आपण आलो आहे, हे बघा पाहू शकता बाजूचं परिसर. हे आपण रानमाळावर आलो आहे आणि रानमाळावर येण्याचं कारण आहे की आपण रानामध्ये जी भाजी मिळते ती शोधण्यासाठी आपण रानमाळावर आलेलो आहोत आणि ती भाजी कोणती आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. तर मी आता काही नाव काय सांगत नाही त्या भाजीचं, पण ती प्रत्यक्षात व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया. चला. तर फायनली मित्रांनो आपण इथे भाजी जी आहे त्या भाजीच्या झाडाची इथे आपण आलो आहे. असे आपण शोधत आपण जाणार आहोत. जिथे जिथे असतील तिथे आपण शोधणार आहोत ती भेटते का. तर ही वेल आहे मित्रांनो, ही बघा. या वेलीवरनं तुम्हाला माहिती पडेल ही भाजी कुठली आहे ती. ही बघा, ही वेल आहे. ही बघा, याला फूल आलं आहे. नाही बघा, पाहू शकता आहे बघा. ह्या तर वेलीवरती काही भाजी नाही आहे. तर पुढे बघूया आपण. ही बघा मित्रांनो, ही भाजी आहे, पण ही आता थोड्या छोटी आहे. तर पाहू शकता ही भाजी आहे आणि ही बघा फळ त्याला लागलं आहे. ती भाजी त्याची भाजी करतात. ते याला कमेंट्समध्ये सांगा की याला काय म्हणतात ते. हे बघा, पण हे छोटं आहे, आपण काही काढणार नाही. जेव्हा मोठं होईल तेव्हा काढून घेऊन जाऊ. चला मग. फायनली भाजी आपल्याला मिळालेली मित्रांनो. ह्याला तुम्ही तुमच्या भाषेमध्ये काय बोलतात ते आम्हाला कमेंट्समधून सांगा. हे बघा, हे बघा पाहू शकता. हे बघा, वरती वेली चढलेल्या आहेत कलबाच्या झाडावरती. हे बघा, आपण एका बागेत आहोत. हे बघा ना, ह्याला आपल्याला आपण काटला म्हणतो ग्रामीण भाषेमध्ये. हे बघा, मोठी आहेत, मोठी मिळालेली आहेत. हे बघा, साईज थोडी मोठी आहे. मस्त साईज मिळाली आहे मित्रांनो. ही पण चांगली साईज मिळालेली आहे. हे बघा, जबरदस्त साईज मिळाली आहे. वेली बघा मित्रांनो, कुठे कुठे कलबाच्या झाडावरती वरपर्यंत चढलेले आहेत. तर आपण पाहणार आहोत कलबाच्या झाडावरती चढून बघणार आहोत कुठे कुठे आहे ते. दोन मला दिसतात मित्रांनो, कलबाच्या झाडावरती आहेत. तर आपल्याला त्या कलबाच्या झाडावरती चढायला लागणार आहे. त्याला काढून घेऊया आधी.
तो काही बघू शकता, हे बघा पाऊस जोरात पडतो आहे आणि मी चाललो आहे घरी आपल्याला रानामध्ये, आणि आपण चाललो आहे घरी मित्रांनो. आपल्याला भाजी मिळालेली आहे आणि ती आता घरी जाऊन तुम्हाला दाखवतो किती मिळाली ती. आणि पाऊस जोरात लागतो आहे मित्रांनो गावाला. हे बघा पूर्ण वातावरण असं एकदम काळं काळं केलेलं आहे. हे बघा पाहू शकता वरती बघा आकाशामध्ये. तो मित्रांनो मजा आली एकदम भाजी शोधताना. आणि फायनली आपल्याला भाजी मिळाली. आता मस्तपैकी आपण जाऊन ती भाजी बनवणार आहोत. येताना मित्रांनो एक खेकडा पण पकडलेला आहे. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये खेकडा पकडला आहे. झाडाच्या फांदीपासून फांदीने गरवून मी साध्या सोप्या पद्धतीने खेकडा पकडलेला आहे मित्रांनो. तिची काही व्हिडिओ काही काढली नाही मित्रांनो. खूप आवडतात खेकडा फॅन आहे मित्रांनो. आणि फ्रान्सला आता खुश करण्यासाठी हे खेकडा मी पकडलेला आहे. भरपूर टाईम गेला पकडण्यासाठी, बिळातून बाहेर येईना तो मित्रांनो. फायनली त्या खेकड्याला पकडलं आणि आता घरी घेऊन चाललो आहे. त्याचबरोबर आपल्याकडे काटलं म्हणतात आपल्या इकडे निसर्गामध्ये. आणि थोडा पाऊस कमी झालेला आहे आणि मस्तपैकी वातावरण जे आहे पूर्ण एकदम पावसाळी वातावरण, जे पावसाळ्यामध्ये वाटतं तसं वातावरण झालेलं आहे. पण पाऊस भरपूर कमी पडून जातो, जोरात असा अजून काय पडत नाही आहे मित्रांनो. पण फुल एन्जॉय केला मित्रांनो. एकटाच होतो आणि जवळपास भाजी शोधण्यासाठी घरापासून 3 किलोमीटर तेवढ्या अंतरावरती जाऊन ती भाजी आणलेली आहे. आणि ती एका बागेमध्ये ते वेल येतात, ते कलबावरती चढतात आणि ते कलबावरती चढल्यानंतर ते धरायला सुरुवात होते. तर अशा प्रकारे ही मित्रांनो आता आपण बघूया वतून भाजी किती आणलेली काटला बघूया. आहे बघ